रोहा शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातर्फे खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर सी.डी. देशमुख कन्या विद्यालय क्रीडा महोत्सवातील विजेत्या मुलांना पारितोषिक वितरण करण्यात आले। रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात रोहा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी डॉक्टर सी.डी. देशमुख कन्या विद्यालयात रायगड रत्नागिरीचे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 9 जुलै रोजी क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले होते। या क्रीडा महोत्सवातील विजेते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण महिला बालविकास कॅबिनेट मंत्री नामदार आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या क्रीडा महोत्सवात कबड्डी, चित्रकला, धावण्याची स्पर्धा, गोळाफेक आदी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात वरील मान्यवरांसह माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, समीर शेडगे, माजी उपनगराध्यक्ष राजू जैन, मयूर दिवेकर, महेश कोल्हटकर, प्राजक्त परशुराम चव्हाण, शहराध्यक्ष अमित उकडे, स्वप्नील धनावडे, महेश सरदार, निलेश शिर्के, अजित मोरे, सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। इथे उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, मित्र मैत्रिणी, आलेले सर्व पालक, सन्माननीय सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, मी शहराचे अध्यक्ष, त्याचबरोबर शहराची सर्व संघटना, सर्व माजी नगरसेवक, नगरसेविका, सर्व पदाधिकारी, आमचे युवकचे असतील, विद्यार्थी असतील, युवती असतील, सगळ्यांचेच या निमित्ताने मनापासूनचे आभार मानते आणि अभिनंदन करते। खरं तर आम्ही मला आठवतंय 2-3 वर्षापूर्वी सुद्धा ज्यावेळेला आपण तटकरे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मॅरेथॉनच्या स्पर्धेच्या आयोजनाची बैठक लावलेली होती, त्यावेळेला सुद्धा तुमची आणि पदाधिकाऱ्यांची, काही तरुण मंडळींची इच्छा होती की शालेय क्रीडा स्पर्धा आपण त्या निमित्ताने आयोजित कराव्या आणि क्रीडा महोत्सव आदरणीय तटकरे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व्हावा। 2-3 वर्षापूर्वी ते शक्य झालं नाही। मधल्या कोविडच्या कालावधीमध्ये तर आपण 1-2 वर्ष तर काही कार्यक्रम करू शकलो नव्हतो, पण या वर्षी तुम्ही निश्चितपणाने आदरणीय तटकरे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा उपक्रम आयोजित केलात। चित्रकलेच्या स्पर्धा असतील, त्याचबरोबर मला वाटते 100 मीटर, 200 मीटर धावण्याच्या स्पर्धा असतील, गोळाफेक असेल, त्याचबरोबर मुलांसाठी असतील, अशा विविध स्पर्धांचं, कबड्डीच्या असतील, अशा आपण त्या निमित्ताने आयोजित केल्या। आणि मला खात्री आहे की विद्यार्थी, मित्रमैत्रिणींनी सुद्धा त्या तितक्याच त्यांनी चांगल्या पद्धतीने त्याला प्रतिसाद दिला असेल, कारण ज्याचा उल्लेख भाईंनी केला, आमच्या शालेय जीवनामध्ये मी असतील, ते असतील काय, आम्ही साधारणपणे आमच्या शाळेच्या वतीने तालुक्याच्या ज्या क्रीडा स्पर्धा व्हायच्या त्या बहुतांशी वेळेला आपल्या सानेगावच्या शाळेच्या मैदानावर आमच्या ते व्हायच्या, तिथं आम्ही त्यानिमित्ताने जायचो, जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेतला, झोनलच्या स्पर्धा असायच्या त्याच्यामध्ये आम्ही भाग घ्यायचो। आपण यामध्ये गोळाफेक असेल, थालीफेक असतील, 100 मीटर धावण्याच्या स्पर्धा असतील, 200 मीटर धावण्याच्या स्पर्धा असतील, 14 वर्षाखालील मुलांना कबड्डीचे सामने, अशा पद्धतीचे सामने आपण आयोजित केले होते। वास्तविक आम्ही काही दिवसातच हा कार्यक्रम अरेंज केला आणि त्या नगरपालिका हद्दीमध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळेतील शिक्षकांनी आम्हाला चांगल्या पद्धतीचं सहकार्य करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला त्यांनी मदत केली। आणि त्याचबरोबर त्या स्पर्धेत जे विद्यार्थी सहभागी झाले, साधारण 500 ते 550 विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी या शालेय जीवनात ज्या क्रीडा स्पर्धा होतात त्या मध्यंतरी बंद झाल्या होत्या, परंतु त्या आज आपण चालू साहेबांच्या वाढदिवसाचं निमित्त औचित्य साधून आपण हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्या स्पर्धेत सर्व विद्यार्थी सहभागी झाले। त्यानंतर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व्हायच्या आणि मग संतोष काका झोनलच्या पावसाळी क्रीडा स्पर्धा व्हायच्या, पण अलीकडच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या स्पर्धा त्या ठिकाणी होत असतात। आज आपण पाहतोय की 2036 साली भारत देश हा ऑलिम्पिकसाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय की ऑलिम्पिकची जी स्पर्धा आहे ती आपल्या देशामध्ये व्हावी। आणि मला असं वाटतं की अहमदाबाद शहर हे बहुतेक करून
2036 साली ऑलिम्पिकच्या स्पर्धेसाठी म्हणजे स्पर्धाचं आयोजन करण्यासाठी हे त्या ठिकाणी यशस्वी होईल असा विश्वास मी व्यक्त करतो। प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड।